उद्धव ठाकरे ने हिंदुत्व को लेकर पीएम मोदी पर जोरदार हमला किया है। एक बार फिर से हिंदुत्व को लेकर उद्धव ठाकरे आक्रामक नजर आ रहे हैं। हाथों में रुद्राक्ष पहने उद्धव ठाकरे एक बार फिर से हिंदुत्व की राह पर चल पड़े हैं। महाराष्ट्र में शिवसेना यूबीटी के अध्यक्ष उद्धव ठाकरे ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और बीजेपी पर जमकर हमला बोला है। उन्होंने लोकसभा सत्र का जिक्र करते हुए कहा कि संसद में महत्वपूर्ण विषयों को दूर रखकर दूसरे मुद्दों पर ध्यान दिया जा रहा है। ये पूरा देश देख रहा है। बांग्लादेश हिंसा का जिक्र करते हुए ठाकरे ने कहा, बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहा है, वहां इस्कॉन मंदिर जला दिया गया, फिर भी हम चुप है। विश्व गुरु पीएम मोदी चुप है। उनसे मेरी विनती है कि उन्होंने एक फोन कर यूक्रेन और रूस का युद्ध रुकवा दिया था, तो इस पर भी थोड़ा ध्यान दे दे। बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहा है, ये उनके ध्यान में नहीं आ रहा है क्या? सुनिए उद्धव ठाकरे ने क्या कहा है। गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत, हल्ले होत आहेत। तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, एक 2-3 महिन्यापूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघ आपल्या देशात आला होता, हिंदुस्थानात आला होता। तेव्हा आदित्यने सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता की जर बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील तर अशा देशाच्या क्रिकेट संघाबरोबर आपण क्रिकेट खेळणं किती योग्य आहे। साहजिकच आहे, त्याला सत्ताधारी पक्षाकडनं काही उत्तर मिळालेलं नाही, ते मिळणारच नव्हतं। आता सुद्धा गेले काही दिवस मी पाहतोय, आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण एवढं आहे की सातत्याने हे हल्ले सुरूच आहेत। अगदी बांगलादेशामध्ये ही बातमी महाराष्ट्र टाइम्सची आहे, इस्कॉनचं केंद्र, इस्कॉनचं मंदिर जाळले, तरी आपण गप्प आहोत। त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे, त्यांना अटक झाली तरी सुद्धा आपण गप्प आहोत। हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत। मग आपले विश्वगुरु हे अत्याचार नुसतं पाहत का बसलेले आहेत? माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं, तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजे। कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये। जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाहीये, पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे। आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत? कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती, पण त्यांना ती नाकारण्यात आली। कारण मी सांगितलं होतं की रितसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचे व्याप खूप आहेत, त्यांना खूप देशांमध्ये फिरायचं असतं, जगभर फिरायचं असतं, भाषणं द्यायची असतात। तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील, जसं मणिपूरचे आलेले नाहीत, तसंच हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत, मंदिर जाळलं जाते, आणखीन काय काय होते, संपूर्ण सगळ्या काय बातमी येत नाहीयेत। तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे। बाकीच्या चर्चा तूर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार आहोत, त्या सुरक्षित आहेत, कुठले जे सारे गोरगरीब हिंदू आहेत ते मात्र हे त्यांनी सांगायला पाहिजे। आणि जसं बांगलादेशामध्ये इस्कॉन, मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं, संतापही आलाय की 2 बातम्या, कदाचित ही मंदिरं एवढी महत्वाची नसतील त्यांच्यासाठी, पण ही कालची बातमी आहे सकाळमधली, सिडकोचा डोळा। हे कुळांचे भूखंड कोणाला मिळणार? आता सध्या भूखंड कोणाला एकालाच मिळत आहेत, तर हा सुद्धा भूखंड जो आहे सिडकोचा, हा सुद्धा त्यांनाच जाणार आहे का? आणि मंदिराचा जो काही भूखंड आहे तो त्यांना जाणार आहे का? सामनाची बातमी आहे, ही सुद्धा मोठी बातमी आहे। गेल्या